पहलगाममध्ये भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कंबर कसली। इतर सुरक्षा यंत्रणांप्रमाणे जम्मू सुरक्षा दलानेही जोरदार तपास सुरू केला आहे। विशेषतः त्यांच्याकडून हॉटेलमध्येही झाडाझडती घेतली जाते। बांदीपुरामधून याचाच आढावा घेतलेला आहे सूरज सावंतने। आपण पाहूया। जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा ही अलर्ट मोडवरती आपल्याला पाहायला मिळते आहेत। दहशतवाद्यांना शोधण्यासाठी युद्ध पातळीवरती NIA, CISF त्याचबरोबर जम्मू काश्मीरचे पोलीस हे कार्यरत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे। कालपासून जवळपास 400हून अधिक जणां जे संशयित आहेत त्यांची या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली आहे। तर जे दहशतवादी आहेत ज्यांचा पूर्व इतिहास आहे गुन्हेगारीचा, त्यांच्या घरांवरती बुलडोजर हे देखील चालवण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे या दहशतवाद्यांना इथल्या स्थानिकांकडूनच मदत झाल्याचा एक संशय या ठिकाणी व्यक्त केला जात आहे आणि त्या अनुषंगाने इथले जे टुरिस्ट पॉइंट्स असतील, तिथले हॉटेल्स असतील, त्याचबरोबरती श्रीनगर आणि इतर महत्त्वाच्या रस्त्यांवरची अशाच पद्धतीने बॅरिकेटिंग्स करून सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं सांगितलं जातं आहे। त्यामुळे एकूणच इथली संपूर्ण परिस्थिती ही जरी नियंत्रणात असली तरी आरोपींना शोधण्यासाठी आता सर्च ऑपरेशन राबवलं जात असल्याचं निदर्शनास आलं आहे। प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर इथले एसटी स्टँड्स आहेत ज्याचा आधारे हे आरोपी पलायन करू शकतात, इतर ठिकाणी आपली जागा बदलू शकतात। काही संशयित आहेत ते देखील या हल्ल्यानंतर वॉन्टेड असल्याचं कळत आहे। त्यांच्या शोधासाठी संपूर्णतः यंत्रणा ही आता कामाला लागल्याचंच पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, ABP माझा, श्रीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।